उद्या आपल्याला सांडगे बनवायचे ना, तर त्याची तयारी एक दिवस आधीच. आता वाजले 3, तर 3 वाजता मी भिजू घालणार आहे. उद्या सकाळी आपण वाटेल. तर उडदाची डाळ आहे 1 वाटीला थोडंसं कमी. हे आहे मुगाची डाळ 1 वाटी. आणि हे ना पावशेर आहे मटाची डाळ. मटकी असते ना त्याची डाळ आहे. आणि आहे हरभरा डाळ अर्धा किलो. याला चांगले निवडून घ्या, कारण की याच्यामध्ये दगड वगैरे असले तर चांगलं निवडून घ्या. तसं तर काही कचरा नाही, पण तरी पण आपल्या मनाच्या शांतीसाठी निवडून घेतलं नाही, तर काही कचरा नाही. सॉरी. मोठ्या भाज्यातच टाका, चांगला आगळ बनते. त्याला दोन चांगलं धुवून घ्यायचं आहे 2-3 पाण्याने. याच्यात वापरायचं पाणी येते, याच्यात प्यायचं पाणी येते. त्याला ना चांगलं पाणी टाकून भिजून घ्यायचं बरं का. आपल्या डाळीने एकदम मस्त असं भिजले आहे. आता याचं वाटण करून घेऊ. त्याच्यामध्ये काय काय टाकायचं ते दाखवते आधी. चला, अर्धा चमचा जिरे टाकणार आहे, थोडं लसूण, 2 चमचे लाल तिखट टाकणार मी, थोडं हिंग आणि थोडंसं हळद, चवीनुसार मीठ. हे वाटून घेऊ. एका वाटीत काढून घ्यायचं आहे. तर जसं लागेल तसं थोडं थोडंसं टाकून वाटून घ्यायचं आहे. एकदम थोडं थोडंसं टाकायचं. आणि तुम्हाला वाटलं तर पाणी टाकून करा, नाही तर मग बिना पाण्याचं थोडं थोडंसं, म्हणजे येडवाकडंच वाटायचं आहे, म्हणजे थोडंसं दरदर चला वाटते. अजून थोडंसं वाटून घ्यायचं. याला चांगलं वाटलं गेलं आहे. आता याच्यामध्ये काढून घेऊ. याच्यामध्ये काढून घेतलं आहे मी. हे चांगलं वाटून झालं. त्याच्यामध्ये ना चटणी टाकून घ्यायची, सगळी चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकून घ्यायची, एकदम बारीक कापायची कोथिंबीर टाकून घ्यायची. मिक्स करून घ्यायचं. तयार आहे. आता याचे वडे टाकायचे. आता सगळ्यात म्हणजे मला डेंजर काम वाटतं ते हाताने असे वडे टाकायचे. लय आग होते हाताची. काहीतरी करू असं मला वाटतं. हातानेच टाकणार आहे 2 मिनटं काहीतरी करू खायसाठी. ह्याच्यामध्ये टाकायचं पराठीमध्ये आणि छोट्याशा ताटामध्ये कशात पण. म्हणलं ना तिखट हाताला लागेल म्हणून मी ना आधी तेल लावून घेणार आहे हाताला, कारण की खूप आग होते. तुम्ही पण तसं करा. आग होतं मग काही सुचतच नाही काम. पहिलं तेल लावून घ्यायचं लागते हाताला. म्हणजे ना एकदम असे छोटे छोटेसे, एकदम छोटे छोटेसे टाकायचे. काय काय भाजी करताना ते फुलणार आहे. थोडं थोडं जागा ठेवून मग हे टाकायचं. एकदम छोटे छोटेसे वडे टाकायचे, कारण की आपण भाजीत टाकल्यावर आहे ना ते फुलतेत म्हणून. मी डबल बोलले, सॉरी बरं का. पण लक्षात बी नाही राहत व्हिडिओच्या नादामध्ये.
टाकून घेतले मी हे. आता हे उन्हाला ठेवणार. असं उन्हात ठेवलंय 2 दिवस चांगलं उन्हात त्याला वाळून घ्यायचं आहे कडक. आपले सांडगे पूर्णपणे तयार झालेत. त्याला मी 2 दिवस आहे ना कडक उन्हात ठेवलं होतं आणि रात्री फॅनच्या हवेमध्ये मी ठेवायचे. ते एकदम मस्त असं कडक झालेले आहे ते. आज आपण म्हणजे भाजी बनवायची. तर बाकीचे आपण एका डब्यात भरून ठेवू. तर चांगले वाळलेले आहेत ते. 2-3 दिवस चांगलं ऊन दाखवलं ना. बाकी एवढं आपण आज भाजीसाठी घेतलेलं आहे. चला याची मी तुम्हाला भाजी बनवून दाखवते. त्यामध्ये तेल टाकलंय आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला चांगले. चांगलं परतून घ्यायचं थोडंसं लालसर होतं. इतकं खमंग वास सुटलंय ना, इतकं मस्त वाटतंय. असं सुद्धा खाऊ शकतो आपण परतून. कारण की याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं मिरची टाकलेलीच आहे आपण. आता हे काढून घेऊ. आता याच्यामध्ये जिरी, मोहरी, हिंग, लसूण आणि कढीपत्ता चांगलं परतून घ्यायचं. याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. चांगलं परतून घ्यायचं. याला पण थोडंसं लालसर होतं. टोमॅटो हे चांगलं परतून झालं आहे. याच्यामध्ये ना स्पेशल मसाला. याच्यामुळे ना भाजी इतकी छान होते ना, टेस्टी एकदम. थोडीशी हळद, प्रवीण मसाला अर्धा चमचा आणि घरचा मसाला कोणताही असेल, लाल तिखट किंवा तुम्ही असा मसाला बनवत असाल तर हे वाला 1 चमचा टाकायचा. चवीनुसार मीठ टाका. थोडं परतून घ्या. परतून घेतल्याने काय होतं माहिती का, तर्री येते चांगली. तुमच्या दाजींना तर्रीवाली भाजी जरा जास्तच आवडते म्हणून थोडंसं परतून घेते. त्याच्यामध्ये चांगलेले सांडगे टाकून घ्यायचे. थोडंसं पाणी, 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर चांगलं फिरून घ्या. जसं तुम्हाला पातळ लागते तसं तुम्ही पाणी टाकू शकता. घट्ट करायचं असेल तर थोडं पाणी टाका. आता या शिजल्यावर पाणी आटून जाईल तसं दाखवते झाल्याच्या नंतर. आपली भाजी पण तयार आहे. सांडगे चांगले शिजलेत. मी थोडंसं घट्टच बनवलं आहे भाजी, कारण की यांच्यापुरतंच बनवायचं होतं. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सांगा मला कमेंटमध्ये नक्की. आणि एकदा नक्की ट्राय करा. छान बनते याची भाजी. आज मी टेस्टिंग नाही करून दाखवते कारण की आज उपास. तर उपासाच्या दिवशी फराळाचं केलं तर करते, नाही तर नाही. तर एकदा नक्की बनवून पहा आणि लाईक कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काही प्रश्न असेल तर ते मला विचारू शकता, मी तुम्हाला सांगेन. आणि सबस्क्राईब करा प्लीज माझ्या चॅनलला. आणि बाकी माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. बाय.